हाय हॅलो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत परफेक्ट पद्धतीने आपण छान गोल पिको कसा करू शकतो किंवा हातशिलाई फॉलची कशी करायची, हे सगळ्या गोष्टी आपण साडी पिको फॉलविषयी मशीनवर विषयी दोरा कसा म्हणजे ओवून वगैरे घेतलेला असतो, पण आपण नेमकं पिको करताना किती नंबरवर ठेवायचं वगैरे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये. जसं मी करते तसंच, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या गोष्टी छोट्या छोट्या असतील त्या सुद्धा लक्षात येतील आणि तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकता. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज माझ्याकडे ना अशा एकाच कस्टमरच्या बऱ्याचशा साड्या आलेल्या होत्या आणि बऱ्याचशा साड्या साठवलेल्या होत्या, म्हणजे जसं की एखाद्या कस्टमरच्या 7-8 असो किंवा एखाद्या कस्टमरच्या 3, एखाद्या 2-4 अशा बऱ्याचशा साड्या होत्या. तर म्हटलं ठीक आहे, चला आज सेपरेट पिको फॉल करून घ्यावा सगळ्या साड्यांना आणि काही नंतर मग संध्याकाळच्या टायमाला कटिंग वगैरे करून ठेवता येईल. मग म्हटलं आज जेवढं होईल तेवढं पिको फॉल करून ठेवा, जेणेकरून कसं ज्यांना 2-2, 3-3 ब्लाऊज असले, कोणाचे काय किती कोणाचे किती, ते ब्लाऊज शिवून वगैरे घेतली की साडी पिको फॉल करून रेडी असली की मग पटकन देऊन टाकता येतं. तर बऱ्यापैकी माझ्याकडं सगळे फॉल आणलेले होते. तर मग म्हटलं चला आता फक्त साड्यांचे किनारे व्यवस्थित कट करून घ्यावा. अगोदर मी ब्लाऊज पीस काढताना सुद्धा कट करून घेते किनारे, पण त्यावेळेस काही कसं आहे, काही साड्यांची कसं ब्लाऊज पीस आहेत ना डायरेक्ट असा दोऱ्यावरती टिप मारून येतात. तर मग ते आपण टिप उधळली ना की एक साईडकडून होल पडतात त्याला साडीला. तर मग ते आपण थोडंसं लेवलमध्ये करून घ्यायचं आणि तेवढं कटही करायचं, जेणेकरून साडीला काही नंतर प्रॉब्लेम येत नाही, साडी कुठे फाटत वगैरे नाही, ते होल वगैरे दिसत नाहीत. मग त्यासाठी तर थोडंसं किनारे थोड्यात कट करून घेतले एक लेवलमध्ये आणि जे काही ब्लाऊज पीस होते काही कस्टमरचे ते व्यवस्थित ठेवून दिले, जेणेकरून म्हटलं अस्तर वगैरे आणायला देऊन टाकावा, देण्यासाठी म्हटलं बाजूला काढून ठेवले. आणि साड्या होत्या तेवढ्या म्हटलं पिको फॉल करून घ्यावा. तर बऱ्याचशा साड्या होत्या, त्याच्यामुळे सगळ्या किनाऱ्या एक लेवलमध्ये व्यवस्थित अशा कट करून घेतल्या. आता तुम्ही तर बघितलंच कशा वगैरे कट केल्या. आणि काही साड्या होत्या त्यांची एक लेवलमध्ये कटिंग पण करून ठेवली होती, ब्लाऊज पीसचे अस्तर पण आणून ठेवलेले होते. तर मग म्हटलं त्या पण घ्यावं पिको फॉल करण्यासाठी दुसऱ्या कस्टमरच्या, पण त्या पण टाकल्या. सगळ्या साड्या खाली टाकल्या ना अगोदर म्हटलं दोरे काढून घ्यावे. कसे मग एकदा मशीनवरती बसलं ना तर ज्याचे त्याचे मॅचिंग दोरे असले तर पटापटा पिको करून घेता येतं, फॉल लावून घेता येतं आणि मग नंतर एकदमच सगळ्या हातशिलाई वगैरे फॉलला करून घेता येतं. तर तसंच करायचं. मग मशीनवरती बसलं तर सगळ्याला एकदाच पिको करून घ्यायचा, फॉल लावून घ्यायचा आणि खाली बसलं तर एकदाच सगळ्या साड्यांना फॉल लावून हातशिलाई वगैरे करून घ्यायची. नंतर मग तसं असतं माझं, त्याच्यामुळे मी अगोदर दोरे वगैरे काढून घेतले आणि लगेचच मग पिको फॉलच्या मशीनवरती बसले. तर बघा आता इथं आपण सेटिंग वगैरे व्यवस्थित बघणार आहोत, व्यवस्थित लक्ष देऊन बघा. तर आता पिको फॉल करताना ना नेहमी काय करायचं, हे जे बाणाचा गोल असतं ना ते आपण नेहमी 3 वरती ठेवायचं आणि इकडं आपण 2च्या आणि 3च्या आतमध्ये हे गोल असतं ना ते आपलं कमी जास्त टिप करायचं ते ठेवायचं आणि हे नेमकं 3 वरतीच ठेवायचं. दोरा व्यवस्थित वळून वगैरे घ्यायचा आहे. तर बघा अजून एकदा परत मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं. आणि परत काय करायचं आपल्याला, जे आपला पिको फॉलचा दाब असतो ना ते काय करायचे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. पण अगोदर त्याच्यामध्ये आपल्याला साडीचा एक पदर आहे ना अर्धा ते 1 इंच, आपल्याला 1 इंच तरी दाब पुढे ठेवायचं आहे आणि त्याला नंतर पिको करायचं आहे. पण अगोदर काय करायचं आहे, जे आपले दाब आहेत ना त्याच्यामध्ये ना आपल्याला साडीचं व्यवस्थित किनारी घालून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने किनारी व्यवस्थित घालून घ्यायची, जेणेकरून गोल पिको येण्यासाठी मदत होते आणि व्यवस्थित असा पिको फिनिशिंगमध्ये येतो. अशी किनारी घातली ना तर पुढं थोडासा कपडा उरतो, तर ते आपण नंतर पिको करूया शेवटला. तर अगोदर हे अशा पद्धतीने आपल्याला धरायचे, एका हाताने पुढं वाढायचं आणि एका हाताने आपल्याला जे पुढचा कपडा आहे ना पिकोच्या दाबमध्ये जाणारा तो कपडा आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आणि एका हाताने समोर ओढून घ्यायचं. जसं तर मग ओढायची गरज नाही पडत, पण ओढलं तर छान पद्धतीने असं फिनिशिंग येते. तर बघा
नॉर्मल वडायचं खूप नाही. आणि अशा पद्धतीने कपडा समोरचा दुमडत राहायचं आहे आणि दुमडलेला जास्त काही दुमडायचा नाही आहे, पण जितका आपण व्यवस्थित त्याला हे करू ना तेवढं व्यवस्थित आपल्या दाबामध्ये व्यवस्थित कपडा जातो. तर बघा आता ही साडीचं पिको किती सुंदर आणि किनाऱ्याचा आलेला आहे, किती गोलमध्ये आणि किती छान पद्धतीने आलेला आहे. कारण तुमच्या मशीनच्या टाक्याची समजा कमी जास्त करायची ती व्यवस्थित तुमची सेटिंग असेल ना, आणि हे अशा पद्धतीने तुम्ही पिको करू शकतात. इकडं बघा आता ही सेटिंग तर व्यवस्थित माझी परफेक्ट आहेच, पण पिकोसुद्धा किती परफेक्ट आलेला आहे. कारण तुम्हाला थोडंसं तुमच्या हातालासुद्धा प्रॅक्टिस पाहिजे आणि तुम्हाला असे दाबच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित कपडा घालता आला पाहिजे. बघा आता मी एका हाताने तिकडून वळते आणि एका हाताने मी इकडून थोडंसं हे पण करते थोडं कपड्याला. पण आता ते व्यवस्थित शूट नाही झालं, पण तरीसुद्धा मी बऱ्यापैकी छानपैकी दाखवलेलं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर बघा अशा पद्धतीने आता आपण किनारपर्यंत सगळा पिको करून घेतलेला आहे. आता काय करायचं आपल्याला ते एकदम सुरुवातीला आपल्याला ते 1-1.5 इंच सोडलेलं होतं ना, तर तिथं पण आपल्याला लगेच पिको करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने त्याचं जे पिकोचं दाब आहे ना त्याच्यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं आहे ते कपडा आणि गोल पद्धतीने आपल्याला छान असा पिको करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आता हे माझं सगळं पिको करून झालेला आहे. आता आपण फॉल वगैरे कसा बसवायचा ते पण बघूयात. आता इथं फॉल मी व्यवस्थित मोजून घेतला आणि जो आपल्याला 5 इंच सोडून द्यायचा नसत्यापत्राकडून 5 किंवा 3-4 इंच तरी सोडून द्यायचा आणि त्यानंतर मग फॉल बसवायला सुरुवात करायची. आता मी नेस्त्यापदराकडून कडाकून फॉलला व्यवस्थित मोजून घेतला. एका हातात फॉल एका हातात म्हणजे साडी, म्हणजे दोन्ही पण जोडून घ्यायची अगोदर, बघायची कुठपर्यंत जाते आणि तिथूनच आपल्याला फॉल असा पलटी करून घ्यायचा आहे, असा फोल्ड करून घ्यायचा आतमध्ये आणि तिथून आपल्याला सुरुवात करायची फॉल लावण्यासाठी. अगोदर आपण फॉलच्या पुढं थोडीशी पिको करून घेऊयात. आता ह्याला साडीला लेस होती खूप मोठी अशी छान अशी जाडमध्ये बॉर्डर होती लावलेली. तर आपण बॉर्डर असल्यामुळं फक्त त्या ह्याच्यामध्ये आपल्याला दाबच्या ह्याच्यामध्ये ते कपड्यामध्ये बॉर्डर घालता नाही येत, म्हणजे जसं की त्याच्यामध्ये व्यवस्थित हे नाही करत, ती जाड असल्यामुळं ती नाही जाऊ शकत. तर मग आपण काय करायचं आहे, आपल्याला तसाच पिको करायचा आहे, म्हणजे फक्त खाली ठेवायची बॉर्डर, त्याच्यामध्ये नाही घालायची, फक्त व्यवस्थित वडीत राहायचं एका हाताने आणि एका हाताने असं फॉलला आपल्याला त्या बॉर्डरच्या खाली घालायचे, म्हणजे व्यवस्थित ते दोन्ही पण आपल्याला मशीनमध्ये पिको झालं पाहिजे त्याचं आणि व्यवस्थित आता ते बसला गेला पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने आता मी फॉलच्या लेसच्या खाली म्हणजे साडीच्या बॉर्डरच्या खाली फॉल घेतला आहे आणि त्याला वरून पिको केला आहे. तर दोन्ही पण पिकोला झालेला आहे, फॉललासुद्धा वरतून आणि बॉर्डरलासुद्धा. तर अशा पद्धतीने आपल्याला फॉल लावून घ्यायचा पूर्ण किनाऱ्याला, जेवढा आहे आपला फॉल तेवढा. तर आता आपण लावून घेतला आहे मी आणि त्यानंतर मग इथं हातशिलाई करण्यासाठी बसली आहे. तर आता बघा मी त्याच साडीला हातशिलाई करून दाखवते तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. तर बघा अशा पद्धतीने आपण हातशिलाई करण्यासाठी अशी सुई वापरायची, एकदम नाजूक आणि बारीक सुई वापरायची. आता ती थोडीशी लांबीला जास्त असली तरी चालते, फक्त आपल्याला जी टोक त्याचं खूप बारीक असेल अशी सुई वापरायची, जेणेकरून तिला जास्त होल पडणार नाही साडीला. तर बघा अशा पद्धतीने त्याला टाका देऊन घ्यायचा आहे. आपण इथं 4-5 टाके द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हसटगाठ द्यायची, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित बसतो दोरा. आता पुढे तुम्हाला सांगते कशी द्यायची. तर अगोदर फिनिशिंग बघा प्रॉपर आहे आणि वरतून आपल्याला दोरा वगैरे जास्त दिसणार पण नाही, टाका व्यवस्थित बाहेर वरतून आला नाही पाहिजे साडीचा, कारण आपण हे उलट्या साईडने व्यवस्थित जोडून घेत आहोत. तर आपल्याला तसंच जोडायचं आहे. बघा अशा पद्धतीने आता व्यवस्थित आपल्याला शिवून घ्यायचं, म्हणजे आपण टाके देऊन घेत आहोत अशा पद्धतीने. तर एकदम नॉर्मल थोडीशी सुई घालायची आतमध्ये, लगेच बाहेर काढायची, थोडीशी घालायची आतमध्ये बाहेर काढायची. 4-5 टाके झाले की लगेच अशी हसटगट द्यायची, म्हणजे जेणेकरून पॅक होतं ते आणि आपलं कुठं जरी एखादा टाका तुटला तर पूर्ण फॉल निघत नाही, तितक्यात निघतो पण जास्त नाही निघत. त्याच्यामुळं हे असं करायचं. आता बघा अशा पद्धतीने मी परत एक गाठ मारून दाखवते. तर अशी सुई घालायची, दोरा घालायचा आणि परत त्या आतमधून दोऱ्याच्या सुई काढायची, म्हणजे ती गाठ व्यवस्थित पॅक बसते. आता इथं माझा दोरा संपला होता, मी तसंच करून पॅक केली गाठण, अजिबात निघणार नाही ती. आणि त्यानंतर मग तुम्हाला अजून फिनिशिंग दाखवते. बघा इतकी छान फिनिशिंग आलेलं आहे, कुठंही फुगा वगैरे अजिबात येत नाही फॉलला किंवा साडीला.
खूप मस्त असा फॉल आपला लावला गेलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला इथं फॉल लावायचे आहेत आणि तशीच हातशिलाई करून घ्यायची. तर बघा आता तुम्ही बघितलंच हातशिलाई वगैरे कशी करायची, फॉल कसा लावायचा. आता मी तुम्हाला काही पुढच्या पण गोष्टी सांगते. आता मी ती हातशिलाई वगैरे करून घेतली, फॉल वगैरे लावून घेतला मस्त त्या साडीला. ती साडी साईडला ठेवून दिली, दुसरी पण घेतली. तर मग मी आता जवळजवळ इतक्या भरपूर साड्या केलेल्या होत्या. तर माझ्या आता जवळजवळ फॉल वगैरे लावून आहे ना बऱ्याचशा साड्या झालेल्या होत्या. त्या तिथे घड्या घालून ठेवलेल्या होत्या. त्या पण मी साड्यांना फॉल वगैरे लावून पिको वगैरे करून ठेवला होता. आणि त्या बाकीच्या पण ज्या काही हातरलेल्या आहेत खाली साड्या ते त्यांनासुद्धा फॉल लावलेला आहे. तर त्यातल्या काही साड्यांना हातशिलाई राहिल्या होत्या आणि काही साड्यांच्या झालेल्या होत्या. अशा पद्धतीने आता मी सगळ्या साड्यांना फॉल वगैरे व्यवस्थित हातशिलाई वगैरे करून घेते आणि मग तुम्हाला नंतर परत एकदा दाखवते. तर बघा आपण आहे ना कोणती पण साडी असो काय करायचं, फॉल व्यवस्थित छान असा क्वालिटीचा लावायचा, जेणेकरून फॉलही छान टिकायला मदत होते. फॉल चांगलाही लावला गेला जातो आणि ज्यावेळेस साडी वगैरे धुतात कस्टमर 1 वेळा 2 वेळा 3 वेळा, तुम्ही कितीही वेळा साडी धुवा अजिबात फॉल असणार नाही, काही नाही. चांगल्या क्वालिटीचा फॉल लावला तर खूप छान. त्याच्यामुळं मी सुरभीचा फॉल वापरते. सुरभीचा फॉल खूप चांगला आणि क्वालिटीही खूप छान आहे, त्याच्यामुळं मला ते आवडते. जर नाहीच तुम्हाला त्या कलरमध्ये मिळाला तर तुम्ही पल्लवीचा फॉल लावू शकता, जेणेकरून काय होतं की आता प्रत्येक कलरमध्ये प्रत्येक क्वालिटीमध्ये आपल्याला तीच कंपनी मिळणं असं नाही आहे. आता कलरमध्ये वेगवेगळ्या भरपूर असे फॉल असतात. तर मग आपल्याला जर सुरभीमध्ये तो कलर आपल्याला नाही मिळाला तर आपल्याला पल्लवीचा पण घ्यावा लागतो. तसं काही नाही, आपण कोणताही यूज करू शकतो. पण जास्तीत जास्त जर तुम्हाला सुरभीचा मिळाला तर नक्की यूज करा, कारण तो जर अर्जंट साडी असेल तर तो आपण धुतला नाही, इस्त्री नाही केली तरीसुद्धा तो लावता येतो आणि लावल्याच्या नंतर तो अजिबात गोळा वगैरे होत नाही, एकदम परफेक्ट असा बसतो तो फॉल त्याच्यासाठी. आणि तर बघा मग आता माझ्या सगळ्या साड्यांचा फॉल लावून झालेला होता. म्हटलं ज्याच्या त्याच्या व्यवस्थित घड्या वगैरे घालून पिशवीमध्ये ठेवून द्यावा, म्हणजे व्यवस्थित साड्या राहतात. वरी मी अशी काही ठेवत नाही, सगळं पिशव्यामध्ये असतं ज्याच्या त्याच्या. कारण कसं आहे आपण घरातून राहतो तर मग आणि रोडलाच घर असल्यामुळं खूप जास्त धूळ असते, तर मग साड्या वगैरे खराब होतात. असं मी वरती अजिबात टाकत नाही, कोणतेच ब्लाऊज नाही, साड्या नाही, काहीच नाही. ज्याच्याचं जर लगेच झालं की पिशवीत भरून ठेवायचं. ज्यावेळेस काही शिवायचं कटिंग करायचं असेल त्यावेळेस परत पिशवीत बाहेर काढायचं, असं काही असतं माझं. पण आता साड्या एकदा पिको फॉल करून ठेवल्या तर बाहेर काही काढायची गरज नाही पडत, म्हणजे साडीच्या पिशवीच्या बाहेर काढायची गरज नाही पडत साडीची. फक्त ब्लाऊज कसं आपण कटिंग वगैरे करतो व्यवस्थित, परत पिशवीत ठेवून देतं, परत शिवण्यासाठी काढतो. तर असं तो 1-2 वेळा ब्लाऊजचं होतं. तर आता एका कस्टमरच्या इथं 8, 9, 10 साड्या होत्या, त्या पिको फॉल करून ठेवून दिल्या एका पिशवीमध्ये. परत दुसऱ्या कस्टमरच्या होत्या त्या 2-3 होत्या आणि काही त्यांचे ब्लाऊज होते 5 ब्लाऊज होते. तर ते सुद्धा मी व्यवस्थित पिशवीमध्ये वगैरे टाकून ठेवले, शिवून वगैरे ठेवलेले होते. ते तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये एकदा दाखवलं होतं. आणि त्यानंतर मग काही साडी वगैरे एका कस्टमरची माझ्याच मैत्रिणीची नऊवारी साडी होती, ती पण कटिंग स्टिचिंग केलेली होती, पूर्ण ब्लाऊज वगैरे सगळं रेडी झालेलं होतं. तर तुम्ही बघितलंच असेल त्या व्हिडिओमध्ये. तर त्याचासुद्धा कटिंग स्टिचिंगचा लवकरच व्हिडिओ येईल किंवा टाकलेला पण असेल मी आता हे व्हिडिओ टाकूच तर करूच तर, कारण तो व्हिडिओ टाकण्यासाठी थोडासा वेळ जातो आहे, कारण व्हिडिओ थोडासा मोठा असल्यामुळं मग वेळ थोडासा अपलोडिंग होण्यासाठी वेळ जास्त लागतो. पण व्हिडिओ तिथं कटिंग स्टिचिंगचं पूर्ण आपण सगळे व्यवस्थित गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा झाला, पण खूपही मोठा नाही आहे. तुम्ही जितक्या वेळामध्ये बघून व्यवस्थित साडी व्यवस्थित पद्धतीने परफेक्ट फिनिशिंगमध्ये तुम्ही शिवू शकता. तर नक्कीच ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा, कारण साडीचे शिवायचे चार्जेस पण खूप जास्त असतात. त्याच्यामुळं जर शिकलं तर तुम्हाला फॅशन डिझायनर म्हटलं तर सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजे, ड्रेस, साडी, फ्रॉक, ब्लाऊज, वेगवेगळ्या डिझाईन, सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजे. तर मला सगळ्या गोष्टी म्हणजे सगळंच येतं शिवायला, त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगत असते आणि जे काही येतं मी जे काही शिवते ते मी तुम्हाला सगळं शेअर पण करत असते. मग मी ही नऊवारी साडी व्यवस्थित घडी वगैरे घालून ठेवायची होती मला, त्याला इस्त्री वगैरे केली होती मी. पण म्हटलं आता त्याला व्यवस्थित ठेवून द्यावा पिशवीमध्ये, कारण त्याच्या पदराचा पिको राहिलेला होता तो पण करून घेतला आणि लगे व्यवस्थित घडी घालून घेतली. आता नऊवारी साडीची बघा अशा पद्धतीने घडी घालायची आणि व्यवस्थित राहते आणि छान पद्धतीने मस्त व्यवस्थित पिशवीमध्ये ठेवून द्यायची. आता मी ठेवून पण दिली, त्यावरचा ब्लाऊज पण स्टिच केला होता. हा 4 टक्स ब्लाऊज होता आणि माझ्या मैत्रिणीचं थोडंसं माप माझ्या
माझ्यापेक्षा मोठा आहे, तर ती मग उसून घेईन चट, कारण मी थोडंसं माझ्या फिटिंगमध्ये केलं होतं ब्लाऊज. तर मग ते व्यवस्थित ते ठेवून दिलं आणि मग बाकीचे मग सगळे बाकी कामं वगैरे आवरून घेतले. तर म्हटलं आता थोडासा वेळ आहे तर 1-2 ब्लाऊज कटिंग करून ठेवावा. 2 कस्टमरचे वेगवेगळे साईजचे ब्लाऊज होते, वेगवेगळे एक एक ब्लाऊज होते, तर ते कटिंग करून ठेवले. म्हटलं उद्याच्याला ते शिवायला घ्यायला येतील किंवा ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस, पण जसं कटिंग करता येईल तसं कटिंग करून ठेवत असते मी. कारण एकदा शिवायला घेतलं तर मग पटापटा होऊन जातं कटिंग वगैरे केलेलं असेल तर. तर मग माझ्या बऱ्यापैकी आता बरीचशी एक ब्लाऊज कटिंगचा झालेला होता, तो बॉटल ग्रीनचा पलीकडे ठेवलेला, आणि हा एक ब्लाऊज मी कटिंगला घेतलेला होता. तर म्हणलं आता तेवढं कटिंग वगैरे करून मग बाकीचे संध्याकाळचे जे काही आपले कामं असतात ते करून घ्यावं घरातले. आणि तुम्हाला आजचं मी व्यवस्थित असं फॉल कसा बसवायचा, परत मशीनची सेटिंग वगैरे कशी करायची ते तुम्हाला दाखवलेलं आहे. जरी तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही अजून काही प्रश्न याच्याविषयी पडले तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आणि त्याचंसुद्धा मी तुम्हाला उत्तर देईल किंवा तुम्हाला त्याच्यावरही व्हिडिओ बनवून आपल्या ह्या चॅनलवरती नक्की टाकेल. तर तुम्हाला काहीच अजून शंका वाटल्या किंवा अजून तुम्हाला पिको फॉलविषयी काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा, किंवा इतरही तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला विचारायच्या असेल तर विचारा. तर बघा आता माझं एवढं कटिंग वगैरे झालेलंच होतं. आता एवढं म्हटलं लगेच आज तर कट करून झालं तर आता ब्लाऊज पीस वगैरे कट करून घ्यायचं होतं मला. आणि तुम्हाला ना अजून एक गोष्ट सांगायची होती. कधी पण ब्लाऊजचा जर स्पीड वाढवायचा असेल ना तुम्हाला, तर ब्लाऊज कटिंग तुम्ही आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवायचं, जेणेकरून दुसऱ्या दिवशी ब्लाऊज घेतलं ना शिवायला तर पटापट ब्लाऊज होतात. तर मग मी पण तसंच करत असते कायम. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा. आणि नवीन चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्याच वेळेस बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. भेटून एक